राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय आपल्या भरणातच पाहिजे होते म्हणते. चालेल ना आपल्याकडे अजून सांग. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी
सागरे बाबर महादेवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा माधव माधव बरवा तुहा माधव बरवा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी 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 मनकारे मनकारे जना मनकारे जना मनकारे मनकारे जना मनकारे जना विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे पतित पावन साचे पतित पावन साचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे विठ्ठलाचे नाम वाचे रखुमादेवी वरुसाचे बाप रखुमादेवी वरुसाचे बाप रखुमादेवी वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे वाचे विठोबा रखुमाजी जय विठोबा
आमच्या बहिणीने काय खाऊन पाठवलं तुम्हाला आज? तुकडाच चालला. सकळ मंगळ निधी 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 श्री विठ्ठला श्री विठ्ठलाचे नाम आदी मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम आदी विठ्ठला मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना पावन नाम साजे पतित पावन श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे विठ्ठला नाम वाचे नाम वाचे नाम वाचे विठ्ठलाचे नाम वाचे
विठ्ठल 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 बोला 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 त्याच्या पुढे चालणार बॉडी माणसाची ती आम्हाला दाबू शकतो वा जोरदार टाळी वाजवा महाराजांसाठी वा सकळ मंगळ निधी उद्या एक त्यांना फॅन लावत जा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे बा इकडे बघा पतित बोलू नका पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रखुमा देवी वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी पुढया मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रखुमा देवीवरु साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग देवमान्य संत संतमान्य संत शास्त्रमान्य संत समाजमान्य संत राजमान्य संत मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबरायांच्या अभंग संहितेतील 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला अभंग आपल्या समोर गायलेला आहे। प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री भगवान श्री ज्ञानोबराय मंगलाचं चिंतन या अभंगामध्ये गातात। विठ्ठल विठ्ठल अभंगावरती यथामती यथावकाश यथासमज सात्विक तात्विक काही वास्तविक आपण चिंतन करणार आहोत। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पवित्र श्रावण मास चालू आहे आणि या श्रावण मासाच्या महापर्व कालामध्ये संत श्री प्रातस्मरणीय सर्वांच्या हृदयस्थ असणारे लक्ष्मण बाबांच्या 82व्या पुण्यतिथीनिमित्ताने आणि संत श्री गाडगे बाबा यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठाच्या निमित्ताने आदरणीय तनपुरे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि श्री हरिभक्तपरायण आदरणीय आमचं आदराचं स्थान असणारे ज्यांनी आम्हाला हाफचड्डी घालत होतो तेव्हापासून आम्हाला डोक्यावरून हात फिरवावा आणि आम्हाला विचारावा आळंदीत आल्यावर पोरो जेवले का रे असे आमचे आदरणीय माऊली माऊलींच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा उत्सव। एक वाक्य बोलतो आपल्या संप्रदायामध्ये एक खोड पण आहे, गेल्यानंतर मग जे जे काय आपल्याकडे गेल्यानंतर म्हणतात तिले चांगले होते, मग अगोदरच म्हणाल का रोग आलता का तुम्हाला? अगोदरच म्हणाल काय आता एक वाक्य बोलतो आणि पुढे निघून जातो। या नगर जिल्ह्यामध्ये अनेक महाराज लोक आहेत। त्या महाराज लोकांमध्ये विद्वान महाराज लोकांमध्ये ज्यांच्याकडे शास्त्राची दृष्टी आहे, कीर्तनाचा परिपाक शास्त्रीय पद्धतीने कसा तयार करावा ही ज्यांच्याकडे कुवत आहे आणि ज्यांचं आचरण निष्कलंक आहे, ज्यांच्या रोमारोमात साधुता साठलेली आहे, असे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय कराळे माऊली आहेत। त्यांनी मला तारीख दिली म्हणून मी हे बोलतो असं पण डोक्यातलं काढून टाका, मला पण तारखेला कमी नाही काही। एक वाक्य आहे का कधी कधी लोक तसा अर्थ काढतात की हा माऊलीने मी कधी पण म्हणेल आणि कुठे पण म्हणेल, तो शब्द आमच्या वाणीतला नाही, तो आमचा शब्द हृदयातला आहे। ती आमची फक्त वाक्प्रनिती नाहीये तर ती आमची अनुभूती आहे। विठ्ठल विठ्ठल म्हणून
आदरणीय माऊलींच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा उत्सव भगवंत करो, भगवान श्री ज्ञानोबा यांच्या कृपेने त्यांचं आरोग्य त्यांचं चांगलं निरोगी जे आहे त्या स्थितीमध्ये त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि आरोग्य संपन्नता लाभो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. ज्ञानोबा यांच्या चरणी उपस्थित या कार्यक्रमाला आज प्रथम दिवस आहे आणि प्रथम दिवसाच्या न्यायाने उपस्थिती मात्र टासू नये. तरी पाऊस पडलाय, पाऊस झालाय, तरी एवढी गर्दी असेल तर कदाचित उद्या तुमचा हा मंडप सुद्धा पुरणार नाही तुम्हाला. कदाचित आता उद्या काय व्यवस्था लावते ते बघा. हो, सर्व इकडे जागा फुल झाली, इकडे उद्या मंडपात जागा पुरेल की नाही असा प्रश्न तुम्हाला उपस्थित राहील. आजच जर एवढी गर्दी असेल तर. आणि 7 ते 9 कीर्तन म्हटलं की माणसाला मग श्रवणाची पण आनंद असतो. श्रवणाचा का आनंद असतो? दोन्ही आनंद असतात म्हणून आनंद असतो. म्हणजे दोन्ही आनंद म्हणजे तुम्ही काय डोकं लावलं म्हणजे आहे का? तुमच्या मनात जे पडलं ते तुम्ही बोलले. हो, मनी जे वसे त्याची जागृती दिसे, त्याची जागृती दिसे. मी काय म्हटलो की ही एक वेळ ऐका, ही एक वेळ लवकर उजेडात यायची असते एक, आणि दुसरं म्हणजे या वेळेला माणूस फ्रेश असतो असं मला म्हणायचं होतं. स्वराच्या मनात चांद तुमच्या मनात आहे तसं काळ माझ्या मनात नाहीये. ऐका ऐका ऐका. हो, खास करून या वेळेला कीर्तनकारही फ्रेश असतो, प्रसन्न असतो. आणि एक तात्विक चिंतन करायचं झालं तर ही वेळ त्याच्यासाठी पूरक असते. मी काय बोललो कळालं का तुम्हाला? मी काय बोललो कळालं? तात्विक चिंतन कीर्तनामध्ये करण्यासाठी एक काळ महत्त्वाचा असतो ना, म्हणून तर पाठ आळंदीत सकाळी असतात. बुद्धी सतेज लागते, फ्रेश लागतो मनुष्य. हो, जागृत प्रज्ञा झालेली लागते आणि मग तात्विक चिंतन करता येतं. तसं सायंकाळची संध्या झाल्यानंतर सुद्धा व्यक्ती जरा फ्रेश झालेला असतो. कसा तोंड धुतलेलं असतं, त्यांनी हातपाय धुतलेले असतात, फेरन लवली लावलेली असती, शेंट बिंट मारलेला असतो, तो थोडासा असा धोरणात टवटवीत झालेला असतो असा. आणि मग त्याच्यामुळे त्याची प्रज्ञा ही थोडीशी जागृत झालेली असते. विनोदाचा भाग सोडा, ही वेळ तात्विक चिंतन करण्यासाठी अभंगावरती पूरक वेळ आहे, लाभप्रद वेळ आहे. म्हणून या अंगाने 7 ते 9चं कीर्तन करायला खूप आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. आणि आमच्या माता भगिनींना सुद्धा सर्वांना येता येतं. ते कुणामुळे शक्य होतं तर पंक्तीवाल्यामुळं. म्हणून सर्वात अगोदर टाळी वाजवायची. कीर्तनकार बुवाला नंतर टाळ्या देत जा, अगोदर टाळी पंक्तीवाल्यासाठी वाजवत जा. वाजवा जरा जोरात, वाजवा अजून जोरात, वाजवा वाजवा. हा, कीर्तनकाराला कमी वाजवली तरी चालते टाळी. का बरं? त्याची टाळी याच्यात असते, त्याला काही टाळीशी घेणं देणं. त्याला कमी टाळी वाजवली तरी चालेल, ती त्याचा वाट्याला आलेलं कर्म आहे कीर्तनकाराच्या. आले भागा ते करीतो, मला माहिती आहे लाईव्ह चालू आहे तर. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारतो, तुमच्या वाट्याला आलं करा. मग काही लोक तर तुम्हाला माहिती आहे का आमची किती पळपळ असते, इथून कीर्तन केलं की तिकडे असतं, तिकडून इतके पळ, मग कशाला करतो? मर न घरी जाऊ दे ना, नको करू. तुला कोण उदार कोण म्हटलं? आपण लोकांवरती काय उपकार थोडे करतो? काय पाहते भाऊ, उपकार थोडे करतो. हां, मग तुम्ही काही न घेता करत असाल तर मग उपकार म्हणायचं. मध्ये उपकार थोडा या. वाट्याला आलं भाग ते कुशलतेने करावं लागेल. परंतु पंक्तीवाल्यांचा जो खर्च आहे तो खरंच परोपकारासाठी आहे, परोपकारासाठी आहे. अरे भजन से ऐका ऐका, भजन से ऊर भरता है और भोजन से उदर भरता है. और भूखे भजन न हुई गोपाला, ले कंठी तेरी ये माला. याच्या नाही जमत, मग ते नाही जमत. तुका म्हणे संन्यासी माध्यानाशी तोंडवाशी जमत नाही. अन्नमय कोश आहे आणि ती अन्नाची भूक, उदराची भूक पंक्तीवाले तृप्त करतात. आजचे जेही पंक्तीवाले असतील बरं का, त्यांच्यासाठी खूप खूप आभार व्यक्त करतो. पुढे 120च्याच पुण्य बोलतो, पण ऐका आता. आजचे संत पूजक जे आहेत ते मंजाबापू पंढरी घोरपडे आणि विलास का घोरपडे, कारभारी घोरपडे
यांचं संत पूजन आहे. संत पूजन म्हणजे बुवा पूजन. वाजवा टाळी त्यांच्यासाठी. हा आता संत पूजन आम्ही संत बरं जाऊ द्या असू द्या. त्यानंतर सकाळच्या अन्नदानाची ऐका आजची पंगत ज्यांची आहे ते पंक्तीचे अन्नदाते विजय हनुमंत गावडे, रमेश संभाजी खरसे आणि आजीनाथ रामदास खरसे या तिघांसाठी येतात. जोरतोरात कडकडाट टाळी वाजवा. धन्य हे तुमचं उदारता, धन्य तुमचं दातृत्व. कारण तुमच्या दातृत्वामुळे हे 7 ते 9 शक्य आहे. आणि त्या 7 ते 9च्या काळामध्ये माझ्या माता भगिनींना सर्व कीर्तनाला येता येतं. नाही तर त्यांना हे शक्य होतं का भाऊ? नाही होत ना. कारण मग यांच्या मुर्द्यावर त्यांना थापून ठेवावं लागतात ना ते. आणि एक वाक्य आहे का, खोदकामाला जावं पण स्वयंपाक नको. हे तुम्हाला नाही वाटत? तुम्हाला काहीच त्याचं कळणार नाही. यांना विचारा. आमचे कीर्तनकार सांगत असतात कीर्तनामध्ये, सकाळी उठलं की म्हणावं, रात्री झोपताना म्हणावं, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमः. रात्री म्हणत जा बर असं कीर्तनकार सांगतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठले की नाही, कराग्रे वसते लक्ष्मी करमूले सरस्वती करमध्ये तु गोविंदम प्रभाते कर दर्शनम समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे. आणि मग धरणी मातेला प्रणाम करावा आणि मग बेडवरून खाली उतरावे असे आमचे लोक सांगतात. असं करावं वगैरे करावं. पण खरं सांगा इमानदारीने, यांची अनुभूती मला आहे म्हणून बोलतो. या महिलांना सकाळी उठल्यानंतर कृष्ण आठवत नाही, राम आठवत नाही, तुमचा विठ्ठल आठवत नाही. ते बघा मी बुडं बोलायच्या अगोदर हसायला त्या. हो, त्यांना राम आठवत नाही, कृष्ण आठवत नाही आणि विठ्ठल आठवत नाही. त्यांना काय आठवतं काय माहिती आहे का? आज सकाळी भाजी नक्की काय करावी. खरे काय? खरे का? हो हे आज भाजी नेमकी कोणती करावी, पातळ ही करावी ती सुकी कोणती करावी, ही चिंता असते यांना. तुम्ही सर हे तुला कसं का माहीत? मी तुमच्यातून आलेलो आहे. 19 वर्षे मी स्वयंपाक केल्यानं मला त्याची अनुभूती आहे. पण एक वाक्य आहे का तुम्ही आता, ते मंत्र म्हणा अथवा नका म्हणू, तुम्ही चांगला स्वयंपाक करावा आणि चांगला स्वयंपाक करून आपल्या घरातल्या लोकांना खाऊ घातला ना, तो वाजपेयी यज्ञापेक्षा मोठा यज्ञ आहे तुमचा. हो, परमार्थ काय फक्त मंदिरातच घडतो असं काही नाही आहे भाऊ. चांगला भाकरी करणं, स्वयंपाक करणं तो सुद्धा यज्ञ आहे. नाहीच पटत तुम्हाला? कारण पुढचं तुम्ही काय म्हणता मग, जाणीजे यज्ञ कर्म उदर भरण नोहे. काय पुढं मला पाठ नाही, सांगा जरा काय. जाणीजे यज्ञ कर्म. मग हे किती कसोटी असती, चांगलीच झाली पाहिजे. पुन्हा तुम्ही लय शायनिंग आणणारे असता. काय केली याच्यात चवच नाही असं का? जरा करून दाखव बरं, करून दाखव बरं भाजी. बरं एवढं त्यांचं काम असून सुद्धा या लवकर येतात, हे जास्त येतात. माणसं म्हणतात यांना काय काम आहे, तुम्हाला काय काम आहे? अरे तुम्ही बाथरूममध्ये गेला तरी आंघोळ केल्यावर म्हणता टॉवेल द्या. तुला टॉवेल पण नेता येत नाही आतमध्ये, टॉवेल नेता येत नाही. यांनी म्हणलं पाहिजे तसाची बाहेर जाय, ये बाहेर तसा. पण आता या बिचाऱ्या मर्यादा पाळतात. नाहीतर आता मी जर यांना शिकवलं ना तर ह्या तसंच म्हणायला बसला. तो म्हणेल असं कसं येऊ, जसं आहे तसं ये. ऐका, या सर्व माता माऊल्यांना हा लाभ मिळतो. हे सर्व पुण्य जर सरपंच जात असेल कुणाला तर ते पंक्तीवाल्या दात्यांना. म्हणून धन्यवाद देतो पहिल्या दिवशी सर्व पंक्तीवाल्यांना. आणि परिसरातील आलेले आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांच्या चरणावरती वंदन करतो. मृदंगावरती आज पहिला दिवस आहे म्हणून मृदंगावरती साथ करणारे आमचे श्री हरिभक्तपरायण आमचे परम मित्र अवधेश महाराज राऊत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. हा काय असं का? अवधेश महाराजासाठी जोरदार टाळी वाजवायची. आज आमच्या बहिणीने चांगलं खाऊन पाठवलं म्हणून तुटून पडली ती. तदनंतर इकडे आमचे श्री हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आमचे आदरणीय संपत महाराज दानवे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. तुमचा परिचय करून देतो आम्ही. तदनंतर आपल्या परिसराचं वैभव असणारे श्री हरिभक्तीपरायण एक ज्येष्ठ आणि एक अगदी परमार्थातलं पूरक असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय कोहक बाबा. कोहक बाबासाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची. आगडगावचे आमचे सरपंच भाऊ, हे तर भाऊ बसलेत. अन्यही सर्व महाराज मंडळी भाऊ तुमच्या सर्वांना वंदन करतो.
आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय मगर बाबा यांच्या चरणावरही वंदन करतो आणि सेवेला शुभारंभ करतो। माईक सिस्टीमवाल्यांना सुद्धा वंदन करतो। हा, त्यांनी चॅप्टरपणा केला। तिकडे माझा सप्ताह दिला मी, तिकडे हे नाही लावले त्यांनी, हे 2 तोंड नाही लावले, ते नाही लावले, आम्हाला 2 बॉक्समध्ये भागवलं आणि इथं आल्यावर बॉक्सच बॉक्स। मग मला आता कळालं की कौडगाववाले चतुरपणा करून राहिले बरं का आमच्यासोबत पण। आहे का, आम्ही बघू आता पुढे पुढे, आगे आगे देखिए होता है क्या। इथं आल्यावर पाणी बॉक्स, तिथं आम्हाला 2च बॉक्स दिले। ऐका ऐका ऐका, आपला गावचा सोमा म्हणजे महाराष्ट्रातला सध्या 1 नंबरचा माईक सिस्टीमवाला आहे। हा, 1 नंबरचा माईक सिस्टीमवाला आहे। काही दिवसांनी आपल्याला नाही सोडलं म्हणजे बरं होईल त्यांनी। तीच मला भीती वाढून राहिली। गेला पुण्याला तर काय सांगता येतं बाई, बाई तू नको त्याला जाऊ दे, मग एवढं तरी तू काम कर मला। ऐका, सांगावयाचे म्हणजे असे आहे की तुकाराम महाराज या अभंगात काय म्हणतात, हेच म्हणतात तुकाराम महाराज। ऐका ऐका, आज प्रथम दिवस सर्वांना वंदन करतो आणि सेवेला शुभारंभ करतो। लक्षपूर्वक ऐका, आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी कीर्तनकाराला बंधन घातलेले। काय बंधन घातलंय? आपल्या वारकरी संप्रदायाची काही कीर्तनाची नियमावली आहे, प्रणाली आहे आणि त्या नियमावलीच्या चाकोरीत राहून आपण कीर्तन करायचं असतं, असं आपल्या पूर्वसुकृतांनी आपल्याला सांगितलंय। मग पहिल्या दिवशी काय करावं? उपांत्य दिवशी, जागराच्या दिवशी मागणी, काल्याच्या दिवशी कृष्णाचं चरित्र ते उच्चारावे वगैरे सर्व पाठ आहे तुम्हाला। पहिल्या दिवसाचा कीर्तनकार सुद्धा, त्याला सुद्धा फेममध्ये मढवलेलं आहे, त्याला बंधन आहे। काय बंधन दिलंय? तर त्याला मंगलाचरणाचं चिंतन गावं असा दंडक करून ठेवलेला आहे की पहिल्या दिवशी मंगलाचरणच त्यांनी केलं पाहिजे। विठ्ठल विठ्ठल। त्या नियमाला अनुसरून मी आज मंगलचरणाचं चिंतन गाणारा अभंग आपल्या समोर गायलेला आहे। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मनकारे मनकारे जना, श्री विठ्ठलाचे नाम वाचे। प्रस्तुत अभंगामध्ये माऊली ज्ञानोबराय भगवंताच्या नामाने मंगलाचरण करतायत। ऐका ऐका लक्षपूर्वक। मग महाराज, मंगलाचरण म्हणजे काय? एक मी सुटसुटीत करतो। मंगलाचरण म्हणजे काय? 1 नंबर 2, मंगलाचरण किती वेळा करावं? मंगलाचरण म्हणजे काय? मंगलाचरण किती वेळा करावं? मंगलाचरण कसं करावं? ऐका, एक एक मुद्दा ऐकण्यासारखा आहे आता। मंगलाचरण म्हणजे काय? मंगलाचरण का करावं? दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्न, मंगलाचरण किती वेळा करावं? आणि चौथा प्रश्न, मंगलाचरण कसं करावं? या 4 प्रश्नांमधून आपल्याला अभंगाकडे जायचंय। आता पहिला प्रश्न, मंगलाचरण म्हणजे काय? मंगलाचरण का करावं? मंगलाचरण किती वेळा करावं? आणि मंगलाचरण कसं करावं? आता फक्त थोडंसं 10 मिनिटं लक्षपूर्वक द्या, मग सोपं करतो। विठ्ठल विठ्ठल। एक एक मुद्दा आपण त्याचं चिंतन करूया। मंगलाचरण म्हणजे काय? समाप्ती प्रतिबंधकी भूत दुरीत विशेष विघातकत्वम मंगलत्वम। कळालं का तुम्हाला? गेलं पार करंजीच्या घाटाच्या पुढं। कसं काय? आम्हालाच पाठ करावं लागतं ते। समाप्ती प्रतिबंधकी भूत दुरीत विशेष विघातकत्वम मंगलत्वम। विचारसागर शिकवताना तेच पहिलं शिकवल्या जातं विचारसागरामध्ये। याचा अर्थ काय? माझे बाबा म्हणायचे, मग ते संस्कृतचा श्लोक टाकून तुम्ही दुसऱ्यावर वजन कशा टाकता? सोपं करा ना। समाप्ती प्रतिबंध, बघा कळेल तुम्हाला। समाप्ती प्रतिबंध की भूत, यांनी विचारसागर ऐकलेला आहे ना। समाप्ती प्रतिबंध की भूत दुरीत विशेष विघातकत्व मंगलत्वम म्हणजे याचा अर्थ काय? प्रारंभ केलेलं कार्य समाप्तीला जाईपर्यंत ते निर्विघ्नपणे पार पडू नये यासाठी जे प्रतिबंध घटक असतात, त्या प्रतिबंध घटकाचा विघात
नामघात नाश निवृत्ती करण्यासाठी जी क्रिया केल्या जाते त्याला मंगलाचरण असे म्हणतात. झाली विचारसागरातली व्याख्या. याला मंगलाचरण म्हणतात. बर ठीक आहे, कळाला आम्हाला मंगलाचरण म्हणजे काय. चला दुसरा प्रश्न, मंगलाचरण का करावं. आला का दुसरा प्रश्न. सर्वांना कळवू ना, सोपं करतो. का करावं मंगलाचरण. प्रारंभ केलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून मंगलाचरण करायचं आहे. म्हणून मंगलाचरण करायचे. अशुभाची निवृत्ती व्हावी. भाऊ श्लोक देतो पुढे ऐका फक्त. अशुभाची निवृत्ती व्हावी, शुभाची प्राप्ती व्हावी, अमंगल जावं मंगल यावं, याच्यासाठी मंगलाचरण करायचं आहे. अशुभानी निराचेष्टे धनोति शुभ संततिम स्मृती मात्रेन यत्पुंसाम ब्रह्मतम मंगलम उभौ. न्यायशास्त्र श्लोक आहे महाराज. हो, अशुभानी निराचेष्टे, अशुभाची निवृत्ती व्हावी, धनोति शुभ संततिम, बर मंगलाची प्राप्ती व्हावी म्हणून मंगलाचरण करायचं आहे. म्हणून जातीवंत शेतकरी असेल ना, जातीवंत बोललो मी, तर तो शेतीमध्ये पेरणी धरायची असेल ना, ते त्याच्यावर मूठ धरतात, त्याला काय म्हणतात. चाड. कारण आता मी काय शेती माझ्या वाटेला आलं, ते चाड. त्या चाड्यावर मूठ धरली की त्याला बिचाऱ्याला श्लोक कसा का पाठ असे ना, पण ते मंगलाचरण श्लोक म्हणून करतच ते. वक्रतुंड महाकाय आपल्या त्याचं सांगालो मी, मला येतो चांगला. तुम्ही म्हणसाल नाही तर तुला पण असाच पाठ झाला का. नसलेलं उगं ते तेवढंच काढतील म्हणे महाराज श्लोक चुकला, महाराज सोच चुकला आहे. तुम्हाला लावू देणं म्हणजे लय भीती आहे, पण मी तसं कधी कुणाला प्रतिबंध करत पण नाही. लावा चांगलं आहे, जाते तर जाते. भीती कुणाला सांग का, जाऊ द्या कुणाला भीती, ते उगं सांगायची गरज नाही. अरे ज्याचं मोकळं आहे त्याला भीती असायची काय कारण आहे. विठाला विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव. पुढे बोला काय, पुढे बोला काय म्हटले तुम्ही, मला ऐकायला जोरात बोला. काऊन बस झाले तुम्ही, तुमचा विश्वास नाही का तुमच्यावर. तुम्ही बोलता बोलता का थांबले. बोला काय पुढे काय. पाठ नाही तुम्हाला. हे तुम्हाला पाठ नाही रे. कळालं आता मला. यांना श्लोक पाठ नाही. हा ऐका काय आहे खरं, काय श्लोक काय आहे. बघा ना, आपल्यावरचा विश्वास किती कमजोर असतो माणसाचा. काय श्लोक काय पुढे. वक्रतुंड महाकाय. आता एकही म्हणणार नाही मला माहिती आहे. म्हटलेला अग्नीत हात कुठं घालता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा. लोक म्हणतात सर्व कार्येषु सर्वदा. बरं हे म्हणून तर हा श्लोक कुठं म्हणायला लागले. शुभ कार्येषु सर्वदा. नाही मग ते खाजवलं इथं त्याच्यामुळं, म्हणजे तिचं उद्घाटन करत असताना हा श्लोक अरे शुभ म्हणल्या. एक वाक्य आहे का, प्रत्येक घटना शुभ नसते. एक वाक्य आहे का, पुन्हा अजून बोलतो, प्रत्येक लाभ, लक्षपूर्वक प्रत्येक लाभ हा शुभ नसतो. कारण शुभ कार्येषु सर्वदा आहे ना. एक वाक्य लक्षपूर्वक आहे का, प्रत्येक आपल्याकडे दोन शब्द लिहिले जातात ना, काय शुभ आणि लाभ असे शब्द लिहितो ना माता मावल्यानो आपण. शुभ आणि लाभ एक चिंतन आहे का, वाचलं तर टाळी वाजवत नंतर. प्रत्येक लाभ हा शुभ नसतो. विचार करा एक मिनिट अजून त्याच्यावरती. प्रत्येक लाभ हा शुभ नसतो. झाला का विचार करून तुमचा, करा तुमच्या डोक्यामध्ये. प्रत्येक लाभ शुभ आहे. प्रत्येक लाभ शुभ नसतो, पण शुभ हा लाभच असतो. आता तुम्हाला तर काही पण भेटत असेल, मग काय ते सर्व शुभ आहे का आपलं. मला लय मोकळं नाही करता यायचं. हो, प्रत्येक लाभ हा शुभ नाही, पण शुभ हा लाभ आहे. म्हणून शुभ कार्येषु सर्वदा, सर्व कार्येषु सर्वदा नाही. विठ्ठल विठ्ठल का बर हे शेतकरी ठीक आहे जसा येतो तसा म्हणतो, पण म्हणतो ना बिचारा. का म्हणतो, त्याची इच्छा असते की मी प्रारंभ केलेली माझी पेरणी निर्विघ्नपणे पार पडावी. म्हणून प्रारंभ केलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून सरपंच मंगलाचरण
करायचं आहे, म्हणून मंगलाचरण करायचं आहे. ते लोक नुसता त्या याचा वरातीचा ट्रक निघाला तरी खाली नारळ ठेवतात. मी पाहिलं एका ठिकाणी, म्हणलं नारळ का खाली ठेवलं. आता बऱ्याच गोष्टी मी पाहिल्याच नाही. मी वयाच्या 12व्या वर्षी आळंदीत आलो, बरंच काही पाहायचं राहिलं अजून. काय माहिती आता कधी भेटतं. काय 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 ते नारळ त्याच्या खाली. मी एका ठिकाणी म्हणले श्रीफळ का ठेवलं. ते म्हणले ते जे वाईट असतं ना ते त्याची निवृत्ती होण्यासाठी हे याच्यावरून नारळ वर न्यायचं असतं. आर म्हटलं ते खाली पण खराब होईल ना. ते त्याला काय होतंय. म्हणजे एक काम करा ना, काय मी फोडतो त्यातलं खोबरं काढून घेतो, तसं ठेवलं जमल काय. हा असं जमत नसते म्हणे. हो, कारण अमंगलाची निवृत्ती व्हावी म्हणून ते नारळ खाली ठेवलेलं आहे. अशुभाची निवृत्ती व्हावी, शुभाची प्राप्ती व्हावी, अमंगल जावं, मंगल यावं, निषेध जावं, विहित यावं, म्हणून मंगलाचरण करायचे. अशुभानी निराचेष्टे. झालं, एवढं बस झालं ना. ठीक आहे. मंगलाचरण म्हणजे काय कळालं. मंगलाचरण मी अभंग तसा घेतलाय म्हणून मी चिंतन करायलो. हा हो, सकळ मंगळ निधीवर जायचे मला. मंगलाचरण म्हणजे काय कळालं. मंगलाचरण का करावं हे कळालं. तिसरा प्रश्न, मंगलाचरण किती वेळा करावं. 3 वेळा करावं. मंगलाचरण 3 वेळा करावं. आपल्या कीर्तनाचा परिपाठ बघा, 3 वेळा मंगलाचरण होतंय. पहिलं महाराज आले की रामकृष्ण हरी 1, किंवा पहिलं रामकृष्ण हरी 1, मध्यंतरी विठोबा रखुमाई 2, आणि शेवटी ज्ञानदेव तुकाराम 3. हे 3 वेळा मंगलाचरण होत असतं महाराज आपल्या कीर्तनात. हे खरं तर निरीक्षण करा. आपल्या कीर्तनाची परंपरा जशी उज्ज्वल आहे तशी कुठेच कीर्तन परंपरा दुसरीकडे नाही आहे. पण आपलं त्याच्याकडे निरीक्षणच नाही आहे. त्या गोष्टी पण आपण सहज घेतो. तुम्ही बघा आपल्या इकडं कीर्तनकार केवढाही असू द्या, केवढा आहे म्हणजे केवढाही पाकिट आपलं केवढाही असू द्या, तो आल्यानंतर मंडपात फेटा बांधून आला की त्याला पहिलं पाया पडावं लागतं. कुणाच्या. विनेकऱ्याच्या. बर त्याने आओ केलं की सर्व ते गायन झालं त्याचं. जे काय असेल लोक आपण असंच म्हणतात. आपल्याला बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात ते हो द्या त्यांचं इवळणं मग जाऊ. आता आम्ही इवळतोय. हो महाराज, काही काहींचे शब्द ऐकून असं वाटतं काय तळ्यात पाणी चाललं नाही तर जीवच द्यावा असं वाटते. असे काही काही शब्द बोलतात शेलको लोक. घ्या बोलून, आता जाऊ द्या, तुमचं पण दिवस येत. आता ऐका काय सांगत तुम्ही. कीर्तन ऐका. हो, प्रत्येक मंगलाचरण ही कीर्तनाची परंपरा बघा. महाराजांनी पाया पडायचं. कीर्तन चांगलं झालं बरं, नंतर गायन झालं, चाल झाल्यावर विना दिला की पुन्हा कुणी पाया पडायचे. महाराजांनीच विनेकऱ्याच्या. बरं विना कीर्तन संपलं, ज्ञानदेव तुकाराम जे विठ्ठला विनेकरी आला, कुणी पाया पडायचं पुन्हा. महाराजांनीच. काय किती चांगलं कीर्तन करतो, पण तुला पाया तर विनेकऱ्याच्याच पडावं लागेल. काय अहंकाराचा वारा न लागो राजसा. हे त्याचं द्वैतक आहे की हे महाराज श्रुतीने तुला कीर्तन दिलेलं आहे. स्वतःच्या बुद्धीची कुशलता समजू नको. अहंकार चरणावरती सोड आणि मग व्यासपीठावरून खाली उतर. असा त्याचा पाठीमागचा द्वैतक आहे. हो गुरुजी, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. म्हणून विनेकऱ्याच्या पाया डोकं ठेकून मस्तक हे पायावरी. काय काय पायावरी नाही. अरे वाक ना. आता काय होतं काय त्याला. वाकलं म्हणजे काय होतं. केलं पाहिजे. अरे व्यवहारात पण झुका आणि परमार्थात पण झुका, यशच मिळेल. तुम्ही लौकिक जीवन जगत असताना सुद्धा नम्र राहा, तुम्हाला सर्वजण प्रेम करतील. मी काय बोलतो नाही कळालं. या लौकिक जगतात जगत असताना सुद्धा नम्र राहा, लौकिकातलं सुख तुम्हाला मिळेल. आणि परमार्थामध्ये सुद्धा नम्र राहा, परमार्थातलं सर्वस्व सुख रूप असणारा परमात्मा तुम्हाला मिळेल. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, कोंडिले अनंता तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, कोंडिले अनंता.
झाला भूता. परमार्थातलं यश प्राप्त करायचं असेल तर नम्रता पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता ही आपला संप्रदायाचा मुख्य पाया आहे महाराज. हा मुख्य पाया आहे. म्हणून हे सर्व परिपाठ जो आहे, मला एवढं सांगायचं होतं, आपल्या कीर्तनामध्ये 3 वेळा मंगलाचरण होत असतं. म्हणून 3 वेळा मंगलाचरण करावं. किती प्रश्न सुटले आपले? किती सुटले सांगा, बोला. 3 सुटले. पहिला मंगलाचरण म्हणजे काय कळालं. दुसरं मंगलाचरण हो का करावं हे कळालं. अशुभाची निवृत्ती व्हावी, शुभाची प्राप्ती होऊन मंगलाचरण करावं. दुसरा प्रश्न सुटला. तिसरा प्रश्न, मंगलाचरण किती करावं, किती वेळा करावं. 3 वेळा करावं. वा काय ऐकणार आहे, तुमच्यावर लिंबलून ओवाळून टाकू. हो एखादी म्हातारी टाकली असती पण भेटली पाहिजे ना त्या. ऐका का सुंदर ऐकता तुम्ही. मंगलाचरण म्हणजे काय, मंगलाचरण किती वेळा करावं, मंगलाचरण हो किती वेळा करावं, का करावं. आता चौथा प्रश्न, मंगलाचरण कसं करावं. आहा इथं थांबायचं आपल्याला थोडंसं. इथं थोडा विस्तार करायचा आहे. मंगलाचरण कसं करावं. या मंगलाचरण करण्याच्या विधा अनेक आहेत, अनेक आहेत, अनेक आहेत. तुमची सांगू का सामान्य पद्धतीने. आमचं शास्त्र बाजू ठेवा थोडंसं. तुम्ही जी गोष्ट करता ना त्यालाच मंगलाचरण म्हणतात, पण ते तुम्हाला माहीत नाही. तुमची लेक आली समजा नांदून पहिल्यांदा जाऊन, किंवा जातानी पण, जातानी किंवा तिकून आल्यावर, तुम्ही गेटवरच आल्यावर काय करता. तुम्ही बोल नका कोणी, मी यांच्याशी बोलायलो. खबरदार माणसं बोलताल कोणी तर. हां मी महिलांना बोलतो. माता मला कोणी पण एक प्रश्न द्या. तुमची मुलगी नांदून आल्यानंतर गेटवर सरपंच आल्याबरोबर तुम्ही काय करता. मला जोरात बोला, मी बैर आहे. भाकरीचा तुकडा, अजून एक तांब्याचं पाणी आणि ते भाकरीचा तुकडा असं असं करून त्या मुलगी असं करून लगेच ते टाकून देतात. सून आल्यावर, आपलं नाही सून आल्यावर नाही का, मी काय म्हणलो लेक आल्यावर नाही का, लेक आल्यावर. हा लेक आल्यावर, लेक आल्यावर, लेक मला चुकलं राव. मला काही काही गोष्टी ना असं चुकतात माझ्या. हो हो सून आल्यावर जमत नाही का असं करायला. हा हा सून आल्यावर तुकडा नाही उतरून टाकत, तुकडा मोडती. आली आली अशी भाकरी अशी नाही चुरत ती, असं पिठच करून टाकते त्याची. हो हो ऐका ऐका ऐका. हो विनोदाचा भाग सोडा. विनोद नाही खरं ये. हो जाऊ द्या. त्या लेकीवरती तुम्ही असा तुकडा आणि तांब्याचं पाणी ओतून टाकता, त्याला मंगलाचरण म्हणतात. काय म्हणतात त्याला, त्याला मंगलाचरण म्हणत असतात. फक्त कृती सामान्य आहे पण त्याचा अर्थ मात्र एकच आहे. विठाल विठाल. ऐका भाऊ भाऊ, मंगलाचरण करण्याची पद्धत ही पण मानावंच लागेल ना. मग ही एक पद्धत घ्यावीच लागेल. ठीक आहे शास्त्रात जरी मान्य नसेल केली ती, पण आहे की नाही ही, आहे की नाही. कित्येक मावल्या अजून पण एक काही वस्तू असतात त्या उतरून टाकतात. आहे ना, तुम्हाला माहित असेलच ना. त्या सर्व गोष्टीलाच मंगलाचरण म्हणतात. विठाल विठाल. फक्त आता आम्ही शास्त्रीय दृष्ट्या चिंतन वेगळं ठेवतो, नाही तर ती कृती आणि ही मग प्रकार जर सांगायचे झाले मंगलाचरणाचे तर त्याला सुद्धा घ्यावं लागेल इथं. पण ऐका, मंगलाचरण करण्याच्या पद्धती अनेक आहेत. तुकडा उतरून टाकणं, पाणी टाकणं ही एक पद्धतच आहे मंगलाचरणाची. पण आता शास्त्रीय ऐका, मंगलाचरण कसं कसं करता येतं. ओम या पदाने मंगलाचरण करता येतं. अथ या पदाने मंगलाचरण करता येतं. आता या पदाने मंगलाचरण करता येतं. भगवंताच्या सगुण आणि निर्गुण रूपाचं वर्णन करून मंगलाचरण करता येतं. बर भगवंताच्या गुणांचं वर्णन करून मंगलाचरण करता येतं आणि भगवंताच्या नामाने मंगलाचरण करता येते. किती झाले, 6 प्रकार झाले. भगवंताच्या नामाने सुद्धा मंगलाचरण बघा. ओम अथ इकडे होय, ओम अथ आता भगवंताचं सगुण निर्गुण रूप, गुण आणि नाम, नामाने सुद्धा मंगलाचरण करता येतं. आणि इथे आपल्या अभंगाचा प्रवेश आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, सर्वांना सुटसुटीत कळेल असं करतो. फक्त तुम्ही इकडे माझ्याकडे बघा. ओम या पदाने मंगलाचरण करता येते. पद नाही शब्द कळाला तर अक्षर घ्या. यांना कळावं म्हणून, सर्वांना कळावं म्हणून. ओम अक्षर आहे ना, अक्षर नाही म्हणत तसं, पण मी म्हणतो ओम इत्येक अक्षरम ब्रह्म.
ते साक्षात ब्रह्म आहे. ओम या पदाने सुद्धा मंगलाचरण करता येतं. तुम्हाला कळावं म्हणून सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचं मंगलाचरण म्हणजे प्रारंभ, सुरुवात, कळावं ना, सुरुवात करणे यालाच मंगला, सुरुवात, प्रारंभ हा ओम या पदाने केलेला आहे ज्ञानेश्वरीचा. म्हणा बरं ओवी. हा ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. तिथे ओम शब्द आला ना. ज्ञानेश्वरीचं प्रारंभिक मंगलाचरण, पहिलं मंगलाचरण हे ओम या पदाने. हे ओम काय आहे? ह्या 3.5 मात्रा म्हणजे साक्षात ब्रह्म आहे. ओम इत्येक अक्षरम ब्रह्म. ओम है परम पिता का नाम. ओम है परम पिता का नाम. ओम है परम पिता का नाम. भजले प्यारे ओम का नाम. भजले प्यारे ओम का नाम. भजले प्यारे ओम का नाम. ओम है परम पिता का नाम. ओम है परम पिता का नाम. भजले प्यारे ओम का नाम. भजले प्यारे ओम का नाम. भजले प्यारे ओम का नाम. ओम कहो या कहो ओमकार. ओम की महिमा अपरंपार. ओम कहो या ओमकार. ओम की महिमा अपरंपार. ओम कहो या कहो ओमकार. ओम की महिमा अपरंपार. ओम कहो या पिता का नाम. ओम है परम पिता का नाम. भजले प्यारे ओम का नाम. भजले प्यारे ओम का नाम. भजले प्यारे ओम. ओम है परम पिता का नाम. साक्षात परब्रह्म म्हणजे ओम. म्हणून योगी लोक त्याच निराकार असणाऱ्या ओमकार स्वरूपाचं ध्यान करत असतात. म्हणून ओम हे एक मंगलवाचक पद आहे. म्हणून ओम या पदाने मंगलाचरण करता येतं. बर, एक मालिका होती बघा तुमच्या, आमच्या काळात होती ती, तुमच्या नव्हती. ऐका भाऊ, आपला काळ म्हणजे परमात्मा गांधीजीचा काळ. ऐका एक मालिका होती तुमच्या समोर येईल. मैं ओमकार हूँ. सृष्टि के पहले भी मैं था, बीच में भी मैं हूँ, अंत में भी मैं ही रहने वाला हूँ. मैं ओमकार हूँ. सांगा बरं कोणती मालिका आहे? 1 रुपया देतो तुम्हाला, सांगितलं तुम्ही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. धम दनन धम दनन धम दनन धम दनन धम दनन धम दनन धम दनन. हो, हे सर्व असायचं. गोड होते पूर्वी सर्वच गोड होतं. आता सर्व कडू झाले. आपलं आता कडूतलं गोड झालं. काय का हो. ओम म्हणजे मी ओम इत्येकम अक्षरम ब्रह्म. त्या ओम या पदाने मंगलाचरण करता येतं. बर, चला पुढे. एक सुटलं. नंबर 2, अथ या पदाने मंगलाचरण करता येतं. म्हणून महाभारताचा शुभारंभ अथ या पदाने. अथ या पदाने. कुणी 1 मिनिट, कुणी इथे प्रश्न घेऊ शकतो, महाराज या ओमकार आणि अथ या पदानेच का बरं मंगलाचरण करता येतं? तर शास्त्री याचं उत्तर असं भाऊ देतात, सृष्टीच्या आरंभी
ही सृष्टी जेव्हा निर्माण व्हायला सुरुवात झाली तेव्हा सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाच्या मुखातून प्रथमतः जे 2 शब्द बाहेर निघले ते शब्द म्हणजे हे 2 आहेत. कोणते? ओम आणि अथ. प्रमाण द्या, प्रमाण घ्या. ओंकारश्च अथ शब्दश्च द्वावेतो ब्रह्मण पुराण कंठम वित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभव. असं प्रमाण दिलं तरच आता इथून पुढे लोक स्वीकारते. काय हानते गप्पा, ते आपल्या पुढे नाही म्हणत पण नंतर म्हणत असतात. म्हणून अगोदर आपलं कुशलतेने ठेवायचं महाराज. हो. ओंकारश्च अथ शब्दश्च वावेतो ब्रह्मण पुराण कंठमित्वा विनिर्वातो तस्मान मांगलिका उभव. ओम आणि अथ हे 2 पद ब्रह्मदेवाच्या मुखातून सृष्टीच्या आरंभी निघाले म्हणून त्याला मांगलिकत्व पद प्राप्त झालेलं आहे. म्हणून ओम या पदाने मंगलाचरण करता येतं आणि अथ या पदाने मंगलाचरण करता येतं. म्हणून महाभारताचं मंगलाचरण किंवा सूत्रपद्ध पद्धतीचे जेवढे ग्रंथ आहेत ना त्याचं मंगलाचरण अथ या पदाने. बघा बघा भाऊ. हो. अथा तो ब्रह्म जिज्ञासा कोणता ग्रंथ आहे? ब्रह्मसूत्र. अथा तो योगानुशासनम पातंजली योग सूत्राचा प्रारंभ. बर. अथा तो भक्तिम व्याख्यास्य महा नारद भक्ती सूत्राचा प्रारंभ. ही अथ या पदाने मंगलाचरण केलेले. महाभारताचं मंगलाचरण सुद्धा अथ या पदाने. म्हणून बघा विजय चोपडाची मालिका अथ श्री महाभारत कथा. अथ श्री महाभारत कथा. कथा है पुरुषार्थ की स्वार्थ की परमार्थ की सारथी जिसके बने श्री कृष्ण भारत पार्थ की. शब्द दिघोषित हुआ शब्द सार्थक सैव था. अथ श्री महाभारत. आमच्या बाबाला काय सांगावं लागेल ते. अथ श्री महाभारत कथा. म्हणून अथ या पदाने महाभारताचं मंगलाचरण केलेलं आहे. ऐका. म्हणून अथ या पदाने मंगलाचरण करता येतं. ऐका पुढं. जसं अथ या चला पुढे चला पुढे चला. जसं अथ या पदाने मंगलाचरण करता येतं तसंच आता या पदाने मंगलाचरण करता येते. विस्तार नाही करता. आता या पदाने मंगलाचरण करता येते. कारण संस्कृत शब्द हे आता अथ पण त्या अथ शब्दाचा मराठीत अर्थ होतो आता. म्हणून आता या पदाने सुद्धा मंगलाचरण करता येतं. आता या शब्दाने सुरुवात झालेला सर्वांना कळव. आता या शब्दाने सुरुवात झालेला अभंग कोणताही असू द्या तो पहिल्या दिवशी कीर्तनासाठी घेता येतो. आता तुम्ही कृपावंत. आता तुम्ही कृपावंत. आता तुम्ही कृपावंत. आता तुम्ही कृपावंत. साधु संत जीवलग. साधु संत जीवलग. घोमटे ते करा माझे. घोमटे ते करा माझे. घोमटे ते करा माझे. घोमटे ते करा माझे. करा माझे. करा माझे. एका महाराज स्टाईल आहे. काय कोण काय आकाडीला सांगता येत. हा ठॉय म्हणे आता असं आहे. काय काय का. हो. आता तुम्ही कृपावंत साधू संत मंगलाचरणाचा अभंग आहे. कसं कसं पटवून देतो. आता तुम्ही कृपा. आता या पदाने प्रारंभ झाला म्हणून एक. पण पुढे आहे का मंगल आहे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. पुढे आहे का. इकडे आहे का. अय आई बदला बदली करू नका. ते एक जण किती वजन आहे त्याचं. नाही तर 3 जणी द्या. मी एक इथेही घेतो इथेही घेतो इथून कीर्तन बी करतो. हो. माठाला गेला मी काही बी करू. आहेत किती त्याचं वजन. आता उठू नका. ह्या सर्वजण तुमच्याकडे पाहतात मग. हा वा. प्रणाम तुमच्या सर्वांना. धन्यवाद. हा अजिबात इकडे पहा इकडे पहा इकडे पहा सर्वजण डिस्टर्ब करू नका. आता आमचा विषय असा चालला होता. आता तुम्ही कृपावंत. आता तुम्ही कृपावंत. ते सर्वांचं लक्ष जातं म्हणून घेता चांगलंच आहे ते. पण बाया मग सर्व तुमच्याकडे पाहतात डिस्टर्ब होतो शब्द. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. पुढं आहे का. गोमटे ते. हा एक गोमट म्हणजे चांगलं
चांगलं म्हणजेच मंगल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आता या पदाने मंगलाचरण करता येतं. भाऊ करू का थोडा विस्तार? हा आता हा शब्द 2-3 अर्थाने वापरला जातो. प्रारंभ या अर्थाने, अनंतर या अर्थाने, किंवा सर्वांना कळावं म्हणून. ऐका, आता हा शब्द तिन्ही काळात चालतो. तिन्ही काळात म्हणजे कोणते 3 काळ? हा, कांदा काळ, बटाटा काळ, ते नाही सांगायलो मी. मग भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. सरपंच, तिन्ही काळात आता शब्द चालतो. कसा? मी शास्त्रीय दृष्ट्या नाही विस्तार करत, सामान्य शब्द बोलतो म्हणजे सर्वांना कळेल. ऐका ऐका, आता शब्द हा भूतकाळासाठी चालतो. कसा कसा? का हो, गेले होते का पंढरपूरला? हो गेलो होतो ना. कधी? आत्ता आषाढीला. आत्ता आषाढीला म्हणजे भूतकाळ. भूतकाळ दाखवतो आता शब्द, बरं का. चला पुढे. आता शब्द हा भविष्य काळासाठी सुद्धा चालतो. का हो श्रीनिवास महाराज? काय जाणार आहेत का आळंदीला? हो जाणार आहे ना. कधी? आता कीर्तन झालं की. आता कीर्तन झालं की लगेच जाणार आहे. म्हणजे आता शब्द भविष्य काळासाठी चालतो. बर, आता शब्द हा वर्तमान काळासाठी सुद्धा चालतो. कसा? आले का महाराज? गायनाचार्य मंडळी आले का? आले. मृदंगाचार्य महाराज आले का? आले. श्रोते आले का? आले. कीर्तनकार आले का? आले. हार्मोनियम वादक आले. आता करा ना सुरू. मग कळालं का? काही नाही कळालं तुमच्यातलं सांगू का? हा, आले का नवरीच्या मामा? आले का नवरदेवाचे मामा? मिळाल्या का सर्वांना अक्षदा? हो देवा. काय? आता करा सुरू. कळालं नाही? म्हणून आता शब्द वर्तमान काळात सुद्धा चालतो. म्हणून आता या पदाने जेवढेही अभंग असतील ना, ते अभंग पहिल्या दिवशी कीर्तनासाठी घेता येतात. घेता येतात. आता तुम्ही कृपावंत, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. भाग गेला शीन गेला, अवघाला आनंद. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. अवघा झाला आनंद, अवघा झाला आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. म्हणून आता या पदाने सुद्धा मंगलाचरण करता येतं. बरं, हे पटलं नसेल ना, तर मी अजून पटवून देण्यासाठी ज्ञानेश्वरीत जाऊ का? ज्ञानेश्वरीचं मध्यमंगलाचरण आता या पदाने आहे. आता हृदय आपुले सोफाळून या भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे. मध्यमंगलाचरण ज्ञानोबाऱ्यांनी आता पदाने केलं. चला पुढं. ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीचं शेवटचं मंगलाचरण सुद्धा आता या पदाने केले. जर तुम्ही ओवी सांगितली ना, मी तुम्हाला काहीच देणार नाही. सांगा बरं. नाही पाठ तुमच्या? अहो सर्वांच्या पाठे. आता कोठे, बरोबर आहे का? हो. अहो पसायदाने ना, मी आता कोठे म्हणत तरी हो म्हणतात ते. आता कुठे तुमचं मन नक्की? हा हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे. तिथे आता शब्द आलाय. तिथे आता शब्द आला. म्हणून आता या पदाने ज्ञानोबरायांनी शेवटचं मंगलाचरण आणि मध्यमंगलाचरण केले. म्हणून आता या पदाने मंगलाचरण करता येते. ओम अथ आता. बस चला पुढे. आता लवकर लवकर भगवंताच्या सगुण आणि निर्गुण रूपाचं वर्णन करून मंगलाचरण करता येतं. बघा, कारण वस्तुनिर्देश रूप मंगल करत असताना एक सगुण वस्तुनिर्देश रूप मंगल सांगितलं आणि एक निर्गुण वस्तुनिर्देश रूप मंगल सांगितलं. भाऊ आता तुम्हाला पडतं यांना असं वाटतं काय कुदाडायले काय माहिती, आम्हाला कळणं काहीतरी. हो,
भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करणं याला पण मंगलाचरण म्हणतात आणि निर्गुण रूपाचं वर्णन करणं याला सुद्धा मंगलाचरण करतात. फक्त शास्त्रीय शब्द आला वस्तू निर्देश रूप मंगल. मग सगुण आणि निर्गुण रूपाचं वर्णन केलं की मंगलाचरण होतं. म्हणून तर आपल्याकडे पहिला अभंग म्हणला जातो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान करकटावरी ठेवूया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान राजस कुमार मदनाचा पुतळा राजस कुमार मदनाचा पुतळा रविशेषी कळा लोपलिया रविशेषी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट रुळे माळकंठी वैजयंती रुळे माळकंठी वैजयंती कस्तुरी मळवट चंदनाची उटी. म्हणून भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करून सुद्धा मंगलाचरण करता येतं. कारण त्याचं रूप कसं आहे काय होतं ते रूप पाहिलं की ते रूप पाहिलं रे पाहिलं की क्षणात ऐकाय का त्या रूपाची महिमा काय कसं मंगल कसं होतं त्या नामाने भगवंताच्या स्वरूपाने. भगवंताचं रूप बघितलं रे बघितलं की जनी दृष्टी लागो काय होतं बघा बरं. तुझ्या सगुणपणा तेने माझ्या मना बोध केला फायदा काय अनंता जन्मीचे. बघा हे मंगल व्हायले अशुभ गेलं अनंता जन्मीचे विसरलो दुःख होतं काय पाहता तुझे मुख पांडुरंगा. त्या भगवंताचं सुंदर स्वरूप बघितलं रे बघितलं की माणसाचे पापाची निवृत्ती होती म्हणे. हा पापाची निवृत्ती होते. बर एक हे मंगल होणं हे मंगल होणे. बर त्या भगवंताचं रूप बघितलं रे बघितलं भाऊ की एक नंबरचं चंचल असणारं मन एका मिनिटात कुठं जाईल आणि कुठं येईल सांगता येत नाही इतकं भटकणारं मन. हे काय थोडं भटकतं का एका मिनिटात दिल्लीत जातं गेलं 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 आला 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 हा एका मिनिटात जातं एका मिनिटात तिकडे येत आहे. ए आजी बस खाली ए आजी बस खाली बस बस अरे बस अरे बस बस काय झालं कोणती आजी नाही उठली तुमची मनरूपी आजी उठली मनरूपी आजी. हे एका मिनिटात जातं एका मिनिटात येतं मन चंचल मन चंचल
चपळ हो. मला आज कळालं की मला पाणी पाजायला कुणीतरी आहे. हा, मला असं वाटायचं कसं होईल माझं पुढं, पण आज फिक्स झालं मला पाणी पाजायला आहे. काय हो, बिचाऱ्यांना कळालं नाही, तहान लागली हे तर कळालं ना. हो, त्याच्यासाठी तर मग आम्ही यांच्या आशांचेच फोन उचलतो की हा हा आपली चिंता कर. काही लोक ओठावर प्रेम करणारे असतात. ओठावर म्हणजे लय चांगलं बोलते ते टुळू टुळू, त्याला ओठावर प्रेम करणं म्हणतात, म्हणजे कीर्तनावर प्रेम. काहींचं प्रेम ओठावर असतं, काहींचं प्रेम मठावर असतं. हां, अरे वा, बघा, काहींचं प्रेम ओठावर, काहींचं प्रेम मठावर, काहींचं प्रेम नोटावर. सकाळी खानते संध्याकाळी खानते राव. काहींचं प्रेम नोटावर, पण काहींचंच प्रेम असतं ते पोटावर असतं. असा आम्हाला अनुभव आहे फिरत असताना. आणि जे पोटावर प्रेम करत असतात त्यांना कीर्तनाशी घेणे देणं नसतं, काय नसतं. हम आपके है कोण ते म्हणतच नाही, हम आपकेच आहे म्हणतं ते. ह्या असं आम्हाला फिरत असताना अनुभव येतो. मला पाणी पाजल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ऐका ऐका ऐका. हो, मन चंचल चपळ, विनोद आहे बरं का. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. पण असं मन त्या भगवंताचं रूप पाहिलं रे पाहिलं की मग आता कुठे धावे. मन हा फायदा आहे, म्हणजेच मंगल होणे. हे मंगल होणे. हा हो, म्हणून भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करून मंगलाचरण करता येतं आणि भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन करून सुद्धा मंगलाचरण करता येतं. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा. बघा, पहा सांगितले, पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. बरा विस्तार करता आता भगवंताच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं वर्णन करून मंगलाचरण करता येतं. आणि पाचवा मुद्दा, भगवंताच्या गुणांचं वर्णन करून सुद्धा मंगलाचरण करता येते. गुण आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, 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 पितांबरधारी सुंदर जो. आला विटेव पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो. भगवंताच्या गुणांचं वर्णन करून सुद्धा, भाऊ पाचवा मुद्दा, भगवंताच्या गुणांचं वर्णन करून सुद्धा मंगलाचरण करता येतं. हो, भगवंताचे गुण किती? 6, तसे 8 आहेत वेदामध्ये. अपरत पाप, वेदात 8 आहेत. अपरत पाप, एक कमी भरला तर पाकिट नाही द्यायचं आपल्याला. अपरत पापम, विजरो, विषको, विमृत्यू, विधिगत्सो, अभिप्यास, पूर्णकाम आणि सत्यसंकल्प, असे 8 गुण वेदात सांगितले. परंतु त्या गुणांचा आदर केला आणि आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी 6 गुणांची स्थापना केली. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर व्यवस्थित येत. म्हणून तो भगवंत यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य या 6 गुणांचं वर्णन करून सुद्धा मंगलाचरण करता येतं. 5वा मुद्दा संपला माझा, चला विस्तार करत नाही. आणि शेवटचा मुद्दा आहे 6वा मुद्दा, जिथे आपण ट्रॅकवर लगेच येणार आहोत. ऐका, भगवंताच्या नामाने एक मंगलाचरण करता येतं. आणि भगवंताच्या नामाने नुसतं मंगलाचरण करता येतं असं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जगातल्या सर्व मंगलाचं जर मंगल काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे. अभंगाचं पहिलं चरण. हो सकळ मंगल निधी, 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 सकळ मंगल निधी. हा सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, सकळ मंगल
जास्त फिरल्यामुळं असं होऊन ते वेगळ्या चाली घेऊन येईल. कुठून आणतं खजाना काय माहिती आहे बाबा. हा, एकात तिसऱ्या चौथी, चौथ्यात पाचवी, पाचव्यात सहावी, नूडल्सला गुंडसाल्यांची भेटी झाल्यामुळं असं व्हायला लागलं याचं. ऐका एवढ्या चाली तिकून येऊन राहिल्या त्यांना. ऐका सांगावयाचे म्हणजे काय सांगायचे, काही सांगायचे नाही, कीर्तन सांगायचे, दुसरं काय सांगायचं आता. ऐका हो, ज्ञानोबा म्हणतात भगवंताच्या नामाने मंगलाचरण करता येतं. ऐका बघा, अजून पण प्रमाण देऊ शकतो मी याला. आरंभी आवडे आदरे आले नाम, तेने सकळ जगी झाले सिद्ध काम. राम कृष्ण वासुदेवा. भगवंताच्या नामाने आरंभी आवडे आले आदरे नाम, म्हणून भगवंताच्या नामाने मंगलाचरण करता येतं. भगवंताच्या नामाने नुसतं करता येतं नाही, त्या भगवंताच्या नामाने अमंगलाचं मंगल होतं यात नाही विशेष, मग मंगलाचंही मंगल होतं. आहा, काय ज्ञानोबा आहेत. सकळ मंगळ निधी, सर्व मंगलाचाही निधी कोण असेल तर तो नाम आहे. कारण बाकीचे जेवढे मंगलाचे प्रतीक द्वैतक जे आहेत ना, ते सर्व नामाच्या थ्रोस त्यांना यश मिळालेलं आहे म्हणे. हा कसं असं मी सांगतो, पटवून देतो त्याला. हो, मंगलाच्या जसे आता अनेक प्रकार सांगितले मी, अशा पद्धतीने मंगलाचरण करता येतं. या सर्वांना सुद्धा पुष्ट करणारं नामच आहे. यात सर्वांना पुष्ट करणारे सुद्धा नामच आहे. किंवा अजून सांगतो, अजूनही ज्या लौकिक जगतात प्रकृतीच्या दृष्टीने दिसणारे जेवढे मंगलाचे घटक आहेत ना, ते सुद्धा नामाच्याच प्रभावाने मंगलाला प्राप्त झालेले आहेत. असे कोणते कोणते घटक आहेत अजून सांगू का तुम्हाला? ऐका, माझे तुळशीदासजी सांगताय. हो, सुधा साधू सुरत रुसुमन. मेघ राग म्हणू का? मेघ ऐका आता. सुधा साधू सुरतरु सुमन, सुफल सुहावनी बात. मोजा बर का. सुधा साधू सुरतरु सुफल सुहावनी बात. 5 झाले. तुलसी सीतापती भगती, सगुण सुमंगल सात. तुलसी म्हणजे तुळस. हा, तुलसी 1 6वी. सीतापती भगती, सगुण सुमंगल सात. या 7 गोष्टी मंगलाच्या प्रतीक आहेत. कोणत्या कोणत्या ऐका, फक्त सांगून जातो विस्तार नाही का. सुधा म्हणजे सुधाकर. हा, सुधा म्हणजे अमृत एक मंगलाचं प्रतीक आहे. म्हणून तर त्याच्यासाठी युद्ध झालं ना. हो, कारण ते मंगलाचं प्रतीक हे अमृत. त्याने मंगल होतं माणसाच्या. अमर होतो मनुष्य, अमर होतो. पण एक वाक्य बोलू. हे अमृत पिल्यानंतर अमर होतो, पण निर्भय नाही होत. बघा, स्वर्गातल्या देवतांनी अमृत पिलं, अमर झाले, पण निर्भय नाहीयेत ते. कसं काय? कुणी यज्ञ केले की त्यांना लगेच वाटतं आमचं पद जातं काय, की इंद्र लगेच येतो आणि त्याचा यज्ञ मोडून टाकतो. अशा प्रकरणं आपल्याला पुराणात अनेक वेळा बघायला भेटतात. ते अमर आहेत पण निर्भय नाही आहेत. म्हणून ऐका, स्वर्गात हे अमृत पिल्यानंतर, मंगलाचंच प्रतीक आहे, हे अमृत पिल्यानंतर, ही सुधा पिल्यानंतर व्यक्ती अमर होतो पण निर्भय होत नाही. पण नामामृत पिल्यानंतर व्यक्ती अमरही होतो आणि निर्भयही होतो. त्याला काळ सुद्धा थरथर कापतो महाराज. तुकाराम नाम घेता कापेयम दड 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 तोडू 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 दड 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 तोडू 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 दड 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 तोडू
तोडू तोडू तोडू फळ सुटला कळी काळा बापुडिया रे 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 शिवनाम शीतळ सेविता कापडिया रे शिवनाम शीतळ सेविता कापडिया रे शिवनाम शीतळ कापडिया रे शिवनाम शीतळ सेविता कापडिया रे कापडिया. अरे स्वर्गातला अमृत पिल्यानंतर व्यक्ती अमर होईल पण निर्भय होत नाही. पण नामामृत पिल्यानंतर हो नामामृत पिल्यानंतर व्यक्ती अमरही होतो. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. नामामृत पिलाय म्हणून आपले थडगे होईनत यांचे मंदिर आहे का नामामृत पिले यांनी. हो नाही कळाल तुम्हाला. मी अजून प्रमाण देतो. नामामृत गोडी वैष्णवा लाधली. हा हे सर्व प्रमाण लावून द्यायचे तिथे. योगिया साधली जीवन कळा. योग्याला जीवन कळा प्राप्त होती पण नामामृत पिलेल्या महात्म्याला अमरत्व प्राप्त होतं. विठाला विठाला म्हणून नामाने व्यक्ती अमरही होतो आणि निर्भयही होतो महाराज. त्याला भय राहत नाही. हो त्याला चिंता राहत नाही. हरियाला हाता मग कैची भय चिंता. त्याला भय नाही चिंता नाही. म्हणून त्या अमृतापेक्षा नामामृत श्रेष्ठ आहे. म्हणून सकळ मंगळ निधी असं लावायचं बरं का आपल्याला. असं लावायचंय. हो म्हणून अमृत ते अमृत आणि हे नामामृत याच्यात एवढा फरक आहे. याच्यात एवढा फरक आहे. सुधा साधू साधू बर प्रकार करायचाच झाला पहिल्याचा अजून विस्तार तर ते अमृत दुर्लभ आहे. ते अमृत दुर्लभ आहे. हे अमृत लय सोपं आहे. हो सोपे वर्म आमा किती प्रमाण म्हणू आता सांगा ना. सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. हे नामामृत हो नामामृत सोपं आहे सहज आहे सुलभ आहे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. विठाला विठाला म्हणून तुकोबाराय म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात सकळ मंगळ निधी. या अमृताचं सुधा नाम अमृताचं ही मंगल नामामृत आहे. सुधा साधू 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 मंगलाचं द्वैतक आहे. म्हणून ऐका ना कधी जर कुठं प्रवासाला जायचं झालं ना गाडीत बसलं की नाही. मला एका महापुरुषाने सांगितलं. मला माझे 2 ॲक्सिडेंट झाले ना. 2 ॲक्सिडेंट झाले. मग ते एका महापुरुषाने सांगितलं की ते महापुरुष म्हणजे दुसरे कोणते नाही माझे डॉक्टर महाराज जाधव. दुसरे कोण आहे. हां त्याने सांगितलं गाडीत बसलं की म्हणायचं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आणि मग बटन स्टार्ट करायचं म्हणे. काय होईल तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कारण ते मंगल आहे. साधू अमंगलाची निवृत्ती करणार आहे आणि मंगलाची प्राप्ती करून देणार आहे. म्हणून साधू मंगलाचं द्वैतक आहे. मग महाराज त्या साधूला मांगलिकत्व कशाने प्राप्त झालं म्हणले नामानेच. कारण ते साधू तरी काय करतात रात्र दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे हे सर्व लावायचं असा गोविंदाचे. कारण मला सकळ मंगळ निधी पटवून द्यायचंय. हा गोविंदाचे पवाडे. हा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पड. रात्र नकळी दिवस नकळी अंगी खेळे दैवत वगैरे वगैरे सर्व लावून घ्या. सर्व प्रमाण पाठ आहे तुम्हाला. म्हणून सकळ मंगळ निधी नाम आहे सुधा साधू. म्हणून म्हणावं लागेल आदरणीय वैकुंठवासी ब्रह्मीभूत लक्ष्मण बाबा आमचे गव्हाणे बाबा हो गाडगे बाबा हे मंगलाचं द्वैतक आहेत महाराज. जगाचं मंगल करण्यासाठी आले होते आणि ते मंगल करून गेले. म्हणून सुधा साधू सुरतरू. सुरतरू म्हणजे काय कल्पवृक्ष. पण आता कल्पवृक्ष नाही आपल्याकडे. कल्पवृक्ष नाही आहे. कल्पवृक्ष आपल्याला बघायला कुठे नाही आहे. पण सुरतरू आहे. सुरतरू कोणते पिंपळ औदुंबर आणि वटवृक्ष.
वटवृक्ष हे सुरतरू आहेत, मंगलाचं प्रतीक आहे. म्हणून तुम्ही ते एक दिवस कोणता तरी असतो ना, त्याला आता असं हातात दोरा घेऊन ते करतात, त्याला काय म्हणतात सांगा ना, तुम्हाला माहित नाही करावं. हा मग मदत करा ना मला. हा काय म्हणतात त्याला, ते वट सावित्री. हा वा, धन्यवाद मदत केल्याबद्दल. पण तुम्ही किती मदत केली तर पाकिट मीच नेणार आहे. काय का ते दोरा घेतात आणि दोरा ते गुंडात हे करतात ना वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी. आणि ते कशासाठी असतं माहिती आहे का? हा ते म्हणत असतात, मला एक ते एकाने वाचायला दिलं, म्हणजे ते याच्यासाठी करतात. कशासाठी? महिला की हाच पती मला 7 जन्म मिळो. मला व्हॉट्सअपला एक मेसेज दिला, हाच पती मला 7 जन्म मिळो, परंतु त्या 7 जन्मातला हा शेवटचा जन्म असो. काय धरले अवघड असतं. काय का सकळ मंगळ निधी. हे पण याचा अर्थ कसा जोडून द्यायचा आहे का? हे सुरतरू नाम पिंपळ. अरे ज्ञानोबरायाच्या मातोश्रीने पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या, तिच्या जीवनातलं अरिष्ट गेलं आणि मंगल अरिष्ट गेलं आणि मंगल प्राप्त झालं. काय मंगल प्राप्त झालं? पतिदेव परत आले आणि 4 पुत्र जन्माला आले. ते नुसते पुत्र नव्हते, साक्षात वेदाचे सूत्र जन्माला आले. हे मंगलाचं प्रतीक आहे, हे मंगलाचं प्रतीक आहे. ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्ती भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित कलाहा. जगात चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव कीर्ती राहील. जोपर्यंत त्यांचं नाव राहील तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. असं मंगल प्राप्त झालं ज्ञानोबरायाच्या आईला. पिंपळाची सुरतरू नाम पिंपळ. त्या पिंपळाच्या प्रदक्षिणा केल्या आणि तिचं मंगलत्व प्राप्त झालं. पण त्याने प्रदक्षिणा करताना केलं काय? ऐका, मग सकळ मंगळ. त्या पिंपळाच्या प्रदक्षिणा करताना केलं काय? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हा म्हणून आता पण प्रथा आहे आमच्या आळंदीमध्ये, त्या पिंपळाला माता मावल्या रामकृष्ण हरीचा जप करत करत त्याला प्रदक्षिणा करतात. ज्ञानोबरायाच्या मातोश्रीला मांगलिकत्व सर्व प्राप्त झालं जगातलं. त्याचं कारण त्याने सुरतरूची सेवा केली, नाम पिंपळाची सेवा केली. पण ती सेवा करत असताना भगवंताचं नाम घेतलं, म्हणून त्या सुरतरूला आणि मातेला मांगलिकत्व असणारं सर्व जगातलं वैभव प्राप्त झालं. म्हणून नामाच्या द्वारा हे सर्व प्राप्त होतं. म्हणून सकळ मंगळ निधी. आता झाले 3 झाल्या, सुधा, साधू, सुरतरू. सुरतरू, सुमन. सुमन, सुमन या शब्दाचा अर्थ चांगलं मन असा एक अर्थ घ्या. आणि चांगलं मन भजन केल्याशिवाय होतच नाही, कळते का मला? हो, चांगलं मन भजन केल्याशिवाय मनोमार्गे गेला तिथे गेलं मनाने. पण मनाला भजनाचं वलन लावलं तर ते मग मंगलिकत्व प्राप्त होतं. म्हणून ऐका सुमन असा एक अर्थ घ्या, किंवा सुमन शब्दाचा अर्थ प्रकृतीच्या न्यायाने सुमन म्हणजे फुलं, पुष्प. ते पुष्प पण मंगलाचं प्रतीक आहे. म्हणून फुलं वाहतो आपण देवाला, फुलं देवाला वाहतो. पण ते देवाला फुल वाहत असताना काय म्हणतो आपण? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. 15 अध्याय जे काय मंत्र म्हणत असाल, रामकृष्ण हरी. त्या रामकृष्ण हरी मुळं त्या सुमन असणाऱ्या पुष्पाला मांगलिकत्वाचं बळ प्राप्त झालं. म्हणून सकळ मंगळ निधी. सुधा, साधू कठीण आहे बरं का, आता सोडवालो मी. सुधा, साधू, सुरतरू, सुमन, सुफल. सुफल म्हणजे अवय श्रीफळ. श्रीफळ चांगलं फळ. सुफल कोणतं उद्घाटन असलं की आपण तेच फोडतो ना. कोणतं उद्घाटन असल्यावर तेच फोडतो का नाही आपण? हो. एकदा हे फळाफळाची मीटिंग बसली, फळाफळाची मीटिंग. हे काही जण म्हटले सर्वात श्रेष्ठ मी आहे, सर्वात श्रेष्ठ मी आहे. कोण म्हटलं असं? हो, एक जण म्हटला मी सर्वात श्रेष्ठ आहे. हे श्रीफळ म्हटलं मी सर्वात श्रेष्ठ आहे. तितक्यात महाराज तिथे तिथे लगेच कोण आलं? तिथे मनुखे आले. किंवा फणस घ्या, फणस आलं तिथं. श्रीफळ म्हणलं तू कसं काय श्रेष्ठ रे? उगा तुझ्या अंगावर काटेत. तो म्हणला अरे काटे असू दे, पण आत अमृताचे साठे आहेत, म्हणून मी श्रेष्ठ आहे. बर, या दोघांची चर्चा चालली. तितक्यात द्राक्ष आले. द्राक्ष म्हणले तुम्ही श्रेष्ठ नाही, मग सर्वात श्रेष्ठ मी आहे. कशामुळं? तुम्हाला काय माहितीये, जो माझा रस पितो त्याला अख्खं गाव घाबरते म्हणे. कळालं का तुम्हाला?
अख्खं गाव घाबरते म्हणे मला, जो माझा रस पितो. आणि खरंच आहे ना, लोक म्हणतात आम्हाला शराब पी हाय. लोक घाबरत नाही, मग मूर्खाच्या नादी कुठ लागा म्हणून निघून जातात. तुम्हाला कळत नाही ते. याला वाटतं मला घाबरतात का? कुठे वेळेच्या नाही लागतात. बरं हे पटत नाही. पंढरपूरला आहे ना किती गर्दी असती, लोक अजिबात जागा देत नाही. अरे मंत्री आला तरी म्हणतात वैना तिकडे बाजूला, असला मंत्री तर म्हटलाय आम्हाला काय करत त्याच्याशी. वारकरी आहेत ते वारकरी बाजूला होत नाही. पोलीस म्हटले तरी नाही वाद म्हणतात. पोलिसावर दमबाजी करणारे फक्त पंढरीची वारीच आहे. ऐका, तिथे यांचं हक्क असतं. पण त्या तेवढ्या गर्दीत कुणीही सायरन वाजलं तरी बाजूला न होणारे माणसं, एक व्यक्ती आला की बाजूला होतात. कोण? हो, भंगी. त्या हातात खराटा घेऊन भंगी असतो तो तिथं साफ करणारा. तो आला की नाही, तू फक्त एवढंच म्हणतो चला बाजूला, भंगी आला. आणि मग तो भंगी पुढे गेला म्हणला कसे घाबरले, मला घाबरले नाही, अंग भरतील म्हणून बाजूला झाली. तसे हे पिणारे म्हणतात कसे घाबरले, घाबरत नाही, कुठे वेड्याच्या नादी लागा म्हणून लोक निघून जातात. विठ्ठल हो, किती वेळ झालाय आता, जाऊ द्या, फळ सोडून द्या. हो, सुफल म्हणजे नारळ. पण ते नारळाला मंगल की तो कधी प्राप्त होतं सांगू तुम्हाला. ते नारळ फोडत असताना लोक म्हणतात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सकळ मंगळ निधी सुधा साधू सुर तरु सुमन सुफल सुहावनी बात मध्ये चांगलं सुभाषित, चांगलं बोलणं. पण हरी बघा, इथं किती मोठा वक्ता आणा, नाही तर एखादा किती मोठा पुढारी आणा, लोक एवढे न बोलवता येतील नाही येणार. पण एखादा हबप कसा बी आणा उभा करा, लोक येतात. का बरं? तो सुहावनी बात म्हणजे चांगलं सांगतो, चांगलं बोलतो. चांगलं बोलणं म्हणजे संतांचे वचन बोलतो. आली मुखा वाटे अमृत वचने, सेवितो उच्चिष्टे संताची उत्तरे. सुहावनी बात. पण सुहावनी बात सांगत असताना मधात म्हणतोच विठ्ठल 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 म्हणतो का नाही. म्हणून सकळ मंगळ निधी झाला. आता थोडं करायला. हो, सुधा साधू सुरतरु सुमन सुफल सुहावनी बात. तुलसी म्हणजे हे आता तू दोन्ही अर्थ घ्या. ही तुळस आहे ना, ही पण मंगलाचं प्रतीक आहे, म्हणून तर आपण देवाला अर्पण करतो. आणि त्याचा दुसरा अर्थ घ्या. तुलसी म्हणजे तुलसीदासांचे इष्ट असणारे राम. तुलसी सीता पती भगती सगुण सुमंगल सात. म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात सकळ मंगळ निधी. श्री विठ्ठलाचे नाम, श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम. म्हणून असं सर्व मंगलाचंही मंगल करणारं भगवंताचं नाम जे आहे ना, ते मंगलाचं प्रति. अरे दगडाचं मंगल झालं त्या नामाने. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. रामायण बघून घ्या, एकच 2-3 मिनिटात सर्व सोडून देतो. ऐका, ते रामायण बघून घ्या. सेतू तयार करायचं सुरू झालं, सर्व वानर दगड टाकू लागले. जय श्रीराम, जय श्रीराम. ते 2 तिथे इंजिनियर पण होते, हात लावत होते. ते डालो 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 डालो. कोण? नळ आणि नीळ. त्यांच्या हाताने तरणार होते ते. डालो डालो. ते बाकीचे घामाघूम झाले दगड आणून. हे नुसते दोघं भाऊ हात लावायचे. डालो डालो. इंजिनियर होते ते, बाकीचे घामाघूम. पण त्यांना थोडासा अहंकार झाला. आमच्या नावाने, आमच्या हाताच्या स्पर्शाने दगड तरतात. आणि अहंकार आला की साधनेचं बळ निघून जात असतं. म्हणून आपल्या संतांनी सांगितलं अहंकाराचा वारा हे ध्यानात ठेवा. कोणतंही क्षेत्र घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या. इथं सुद्धा ही गादी आपल्याला बोलवत असते, आपण बोलत नसतो. आता कोणी म्हणत असेल मी बोलवतो ते ठीक आहे, आमचा अनुभव तर असाच आहे, गादी बोलते, आपण नसतो बोलता. ते आपला अनुभव तर असाच आहे. म्हणून या गादीला महत्त्व आहे. या गादीला ही नारदाची नमोस्ते व्यास विशाल बुद्धे. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यांना अहंकार झाला की आमच्या हाताने दगड तरतात म्हणून. मग ते देवाला सहन झालं नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान मेरुतो समान भारदेवा. दगड तरू लागले पण जागेवर थांबत नव्हते. आता काय करावं? पुन्हा समुद्राची प्रार्थना केली, समुद्र प्रसन्न झाला. काय करावं? समुद्राने सांगते या दोघाला जरा अहंकार झाला, या इंजिनियरला. बर मग आता एक काम करा,
यांच्या हाताने तरतील पण जाग्यावर थांबणार नाही, वाहून जातील बाजूला. बरं मग स्थिर राहावे असं वाटत असेल तर प्रत्येक दगडावर एका दगडावर रा लिहा आणि दुसरा दगडावर म लिहा, मग जॉईंट होईल म्हणे. मग दगड जाग्यावर स्थिर होतील. राम नाम लिहा. मग राम नाम लिहून जेव्हा टाकू लागले ना तेव्हा दगड तरायला लागले. तेव्हा यांची जिरली की नाही आपल्याला नाही बोय, देवाच्या नामाचं सामर्थ्य. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे सकळ मंगळ निधी. पण ते रामप्रभूजीने बघितलं, हा माझ्या नावाने दगड तरतात, बापरे, पण हे मला कधी पूर्वी माहीत नव्हतं. वा वा, पण आपण कधी प्रयोग करून पाहिला नाही. आपल्या हात नावाने दगड तरतात, प्रयोग करून पाहिला पाहिजे. मग रामप्रभूजी हळूच समुद्राच्या तीराने निघाले, रामेश्वरला दूर जायला निघाले. हनुमानजी म्हणतात मालक तिकडं कुठं चाललेत? मालिक जा रहे तो इसका मतलब कुछ तो भी धार्मिक आला है, बुद्धिमताम वरिष्ठम. आणि मग रामप्रभू दूर गेले आणि दूर गेल्यानंतर ऐका कुणी नसल्याची खात्री करून घेतली. इकडे तिकडे पाहिलं, कुणी नाहीये. हळूच बसले, नारळ एवढा दगड घेतला आणि पाण्यात टाकला. राम लिहून पाण्यात टाकला, तू बुडला. टाकला की बुडला. बापरे, तिकडे माझ्या नावाने दगड तरतात आणि मी नारळ टाकला इथं, नारळ एवढा दगड टाकला तर बुडला. जाऊ द्या, दुसरा छोटा घेऊन पाहू. मग पुन्हा सफरचंदा एवढा घेतला, सफरचंदा एवढा घेतला, तो टाकला, तो बुडला. पुन्हा बदाम एवढा घेतला, तो टाकला, तो बुडला. धक्काच बसला, डिपॉझिटच जप्त झालं. बापरे, तिकडे माझ्या नावाने दगड तरतात आणि इकडे मी दगड टाकतो तो बुडतात. जाऊ द्या, काही चुकलं असेल आपल्याकडून, पण हे कोणी बघितलं नाही म्हणजे बरं. म्हणून उठले आणि इकडे तिकडे बघायला लागले तर पाठीमागे हनुमानजी उभे होते. उजव्या पायाच्या अंगठ्याने माती उकरत होते आणि खाली पाहत होते. रामप्रभू म्हटले मी आलो तेव्हा कुणीच नव्हतं इथं, हे आलं कधी आलंय? पुन्हा विचार केला, हे शेवटच्या एसटीनं आला असेल, शेवटच्या एसटीनं आलं. मग विचारावंच वाटलं, हनुमंता काय देवा कधी आलात तुम्ही? पहिल्याच दगडाला. म्हणजे तिन्ही दगड बघितले देवा, नारळ एवढा, बदाम एवढा, श्रीफळा एवढा, तिन्ही बघितले. हनुमंता काय हे कुणाला सांगू नका, अजिबात सांगणार नाही देवा. पण हनुमंता एक विचारू, काय तिकडे तुम्ही दगड टाकता तर पहाडासारखे दगड तरतात आणि इकडे मी बदाम एवढा खडा टाकला तरी बुडला, का बरं? देवा तुम्हाला वाईट वाटणार नाही ना? नाही. मग सांगू, सांगा. हनुमंतराय म्हटले, प्रभू आम्ही तिकडे दगड टाकतो ना त्या दगडावरती राम लिहून टाकतो. राम नामाचा आधार त्या दगडाला असतो म्हणून ते दगड तरतात. पण स्वतः रामचंद्रच ज्या दगडाला पाण्यात सोडून देतील त्याच्या जगातला आधार संपला. ते तरलच कुणाच्या बळावर, ते करेलच कुणाच्या बळावर. म्हणून नामाने दगड तरले. रामात जे सामर्थ्य नाही ते रामाच्या नामात सामर्थ्य आहे. नामाचा महिमा, नामाचा महिमा, तुझं नकळे मेघ श्यामा, तुझं नकळे मेघ श्यामा, तू का म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी, तू का म्हणे आम्हा जन्म गोड तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ. अरे देवाला सुद्धा देवाच्या नामाचा महिमा कळाला नाही. एवढं भगवंताच्या नामाचं सामर्थ्य आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणले सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी आजामे गीत. हे मोठे मोठ्यांचा उद्धार झाला ना. गणिका या सर्वांचा नामानेच उद्धार झाला. म्हणून नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. म्हणून नाम हे सर्व मंगलाचं मंगल आहे. सगळं मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. मग करायचं काय? मनकारे मनकारे जना असं मंगल नाम आहे. मांगलिकत्व प्रदान करणारं नाम आहे. नवे नवे मंगलालाही अमंगलाला मंगलालाही मांगलिकत्व प्राप्त करून देणारं नाम आहे. आम्ही काय करायचं सांगा, ते कळालं आम्हाला. मंगल आहे. ज्ञानोबाऱ्या म्हणजे एकच करायचं काय? हो, तुम्ही वाचने ते नाम घ्यायचे. मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणून मधात विठ्ठल विठ्ठल म्हणलं पाहिजे. मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे ना. तुमचं हे जनांनो तुमचं मंगल करून घ्यायचं असेल तर विठ्ठल विठ्ठल म्हणा. बरं ते अजून नाम कसं आहे? पतित पावन साचे. आता मला उदाहरण सांगायला कुणाचं सांग का? अहिल्या. अख्खं रामायणाचा प्रकरण सांगता येईल.
पतित पावन साचे. हो, पतित म्हणजे पतीच्या द्वारा हो पातिव्रत्याच्या दृष्टीने जी पतित झालेली अहिल्या आहे ती सुद्धा पावन नामाने झाली, असा पण सर्व अर्थ तिथे लावायचा आहे. म्हणून पतित पावन साचे किती पण सांगेल मी. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. अजून ते नाम कसं आहे? बाप रखुमा देवी वरू साचे, 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 बाप रखुमा देवी वरू साचे. मानसाच्या बाप रखुमा देवी वरू साचे, बाप रखुमा देवी वरू साचे. श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. मन कार्य जना, मन कार्य जना, मन कार्य जना, मन कार्य नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. मन कार्य जना, मन कार्य जना, मन कार्य जना, मन कार्य मन कार्य पार कुमाई मन करे, पार कुमाई विठो पार कुमाई, जय पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, पार बघा बरं, तुम्हाला एकदाच हार घातला, मला दोघांनी हार घातला, नाही कळालं, जाऊ द्या. होय शपथ बा, तुम्ही ऐकलं नाही राव काय जात. तुम्हाला एकट्यानेच हार घातला, मला दोघांनी हार घातला. धन्यवाद. हो, बाप रखुमा देवरू साचे, श्री विठ्ठलाचे नाम. एवढं बघा, प्रत्येक चरणामध्ये वाचे वाचे शब्द आहे. हो, साचे वाचे. तुला जर साचे नाम चांगलं, तुझं जर चांगलं करून घ्यायचं असेल ना बाबा, तर तू वाचे श्री विठ्ठलाचे नाम. हा, तर तुझं सर्व कल्याण होईल, अनिष्ट निवृत्ती होईल आणि इष्ट प्राप्ती होईल. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होईल. म्हणून मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. वेळ थोडी आज आपलं लेट पण सुरू झाले आणि 9:35 माझ्या घड्याळमध्ये झाले. तुमचं काय झालं असेल? 35 मिनटं झालेत. मी वाणीला आता इथेच पूर्ण विराम देतो. आज पहिला दिवस आहे, मंगलाचरणाचं चिंतन करावं म्हणून आपल्यासमोर मी हा अभंग गायला आणि या अभंगावरती यथामती यथावकाश चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याच्या चरणी हो ही सेवा समर्पित करतो. मग आमचे सर्व भक्त परिवारातले लोक पण आलेत बरं का. मग भातोडीचे दिसत आहेत मला, आमचे पारेवाडीचे आमचे भाऊ हार घेऊन आले. हो, सर्व पारेवाडीकर, भातोडीकर,
शहापूरकर हे दादू घेऊन आला मला. मी गुंतलो होतो, पण ते बिचारीने काढून आणलं मग मला. त्याचीच गाडी घेऊन, आमची गाडी तिथंच आता. मग म्हटलं चल दादा. मग इथे आलो, गाडीतच फेटा बांधला. हो, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. माझ्यासाठी कमी वाजवली तरी चाल, वाजूत नका माझ्यासाठी, पण त्याच्यासाठी वाजवा दादा. आणि ते कोण आहे तर आमचे विघ्ने मामा आहेत ना, विघ्ने मामाचा त्याचा बापाच्याच रोमारोमात परमार्थ आहे, तर त्याच्या रोमात का नसणार. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. सरपंच, मला सरपंचांनी बाबांकडे जाऊन, माऊलींकडे जाऊन त्यांच्या थ्रो मला बराबर ही सेवा माझ्या वाट्याला दिली. तशी माझी पुढे सेवा घेतलेली होती, पण काही मला पण अडचण आली का नाही तुमचीच काहीतरी मध्ये अडचण. ते बाबा म्हणले मग तुम्हाला पहिल्या दिवशी करता येईल का. माऊली बाबा म्हणले पहिल्या दिवशी करता येईल. म्हणलं त्याला काय, खेळाडू चांगला असला की पहिल्या दिवशी शतक हाणील आणि दुसऱ्या दिवशी शतक हाणील, त्याला काय, तेव्हा खेळाडू चांगला पाहिजे त्याला. हो नाही नाही, आम्हाला लोकच भरपूर असतील का, तुला काय करायचं, तू तुझी बॅटिंग करणार आहो. अरे हा नाही ते नाही म्हणत तिकडे, ते आमच्या तिकडे जास्त भागात चालतं. अहो तुम्ही खेळाडू पक्के असेल तर तुम्हाला कुठे पण त्याला काय टाकल्यावर काय हरकत आहे. म्हणून मला माऊलीने दिलेली आज्ञा, सरपंचांनी दिलेली ही सेवा, आणि त्या निमित्ताने येणं झालं, आपल्या सर्वांचं दर्शन झालं. थोडा पाऊस झाला, पावसामुळे थोडा विलंब झाला. उद्यापासून वेळेत सर्व होईल. सर्वांना पुन्हा श्रावण मासाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करतो. एक सूचना करतो, ससेवाडीला एक महादेवाचं मंदिर आहे. ससेवाडीला महादेवाचं मंदिर आहे, इतकं तेजपूज महादेवाचं मंदिर आहे. तुम्हाला केदारनाथला जाता येत नसेल ना, तर केदारनाथचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही ससेवाडीला जा. तुम्हाला केदारनाथला गेल्यासारखं वाटेल. म्हणजे मी काही तिथं स्थानापन्न झालो असं नाही. तुम्हाला वाटलं का तिकडे गेला काय का आळंदी सोडून. मी तिथे एक कीर्तन करून आलो. मला केदारनाथला गेल्याची अनुभूती तिथे आली, म्हणून तुम्हाला सांगतो. जसं आगडगावला दर रविवारी, ऐका, आगडगावला जसं दर रविवारी महाप्रसाद असणार आहे ना आता चालू, तसंच ससेवाडीला महिन्याच्या 4थ्या सोमवारी, एक ऐका, महिन्याच्या 4थ्या सोमवारी अखंड दिवसभर अन्नदान तिथे चालू राहणार आहे. म्हणून ज्याला कुणाला श्रावण महिन्यामध्ये, आता श्रावण महिन्यामध्ये हो केदारनाथचं दर्शन करायचं असेल तर तुम्ही ससेवाडीला या आणि ससेवाडीच्या महादेवाचं मंदिराचं दर्शन करा, जिथे शिना नदीचा उगम आहे. हा तेजपुंज ठिकाण आहे, ते तेजपुंज ठिकाण आहे. त्या ठिकाणावरती आपण 4थ्या सोमवारी तिथे या. तुम्ही म्हणसाल अन्नदान कधी सुरू झालं, ऐका, येणाऱ्या श्रावण सोमवाराला सुरू होणार आहे आणि इथून पुढं अखंड तिथे दर 4थ्या सोमवारी महिन्याच्या तिथे अन्नदान राहणार आहे. ज्याला वाटत असेल आपण केदारनाथ पाहायचं त्यांनी तिथे या, कारण तिथे येणाऱ्या सोमवारी याच बुवाची पंगत आहे तिथं. हा याच बुवाचं अन्नदान आहे तिथं, आणि जितके येतील तेवढ्यांना अन्नदान आहे श्रावणाच्या निमित्ताने. हो, म्हणून तिथे या. आणि मग त्याच्यानंतर पुढच्या महिन्याची दुसरी पंगत घेतली. सर्व पंक्ती गेलेल्या आहेत तिथं. आगडगावचं पाहून तिथं सुरू झालं. ऐका, बोले भंडारी येतो, चपटी भभूत महक खजाना कुबेर का. तर तेव्हा तिथे तुम्ही या. हो, 4था सोमवार कुणी टाळू नका, या तिथे आनंद घेऊया. कीर्तन पण ठेवलंय. हो नाही, कीर्तन मी नाही ठेवलं, कीर्तन माझं नाही आहे. हो, त्या कार्यक्रमाचा यजमान त्या दिवसा मी आहे, म्हणून कीर्तन दुसरं कुणाचं तरी ठेवलंय. मला जो पवित्र आत्मा दिसेल मी त्याला उभं करेल तिथं. मी कीर्तनकार नाही म्हटलो, मी मोठा कीर्तनकार पाहून उभं करेल असं नाही म्हणालो मी. मला जो पवित्र आत्मा दिसेल मी त्याला उभं करेल, मी त्याचे शब्द ऐकणार आहे. त्यामुळे ते काय जे सांगेल ते ऐका. आणि तिथे कीर्तन होईल आणि कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद होईल. सर्वांना निमंत्रित करतो. पुन्हा एकदा सरपंच, तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. गोपाला गोपाला धन गोपाला गोपाला गोपाला
लाला हो मोहन मुरली वाला प्यारे नंद लाला हो मोहन मुरली वाला प्यारे नंद लाला हो मोहन मुरली वाला हो प्यारे नंद लाला हो मोहन मुरली वाला हरि गोपाला गोपाला हरि गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोले ले कुरे बेडी कुडी उत्तरे राजा महापराध महाराजे उच्चारी अधिकार मिया बोला राजा महापराध तुका मने ज्ञानेश्वर हरा पाया पैकीन करा राजा महापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम